आमचं म्हणणं एकच आहे की आमचं जे 2800 रुपये प्रमाणे बिल आहे ती अदा करण्यासाठी आम्हाला साखर आयुक्तांनी सहकार्य करावं ही आमची मूळ भावना आहे. 11-12 दिवस झाले तुम्ही आंदोलनावर बसलाय, शासन दखल तर शासन आमची दखल फक्त एकच कारण सांगते की आरआरसी पण आरआरसीच्या बाहेर सुद्धा जाऊन शेतकऱ्याला मदत करता येते हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. नुसते आरआरसी एवढ्या एका शब्दावर बोलवण करू नका. तुम्हाला आरआरसी करायची असली असती तर तुम्ही मागच्या 8च महिन्यात केली असती. आम्ही 10 दिवसात झाला आंदोलनाला बसलोय, आज 11वा दिवस आहे म्हणून तुम्ही आरआरसी सांगताय का? ज्या साखर आयुक्तालय कार्यालयामुळे आणि ज्या आयुक्तामुळे आम्हाला उघडं नागडं व्हायची वेळ आली त्या आयुक्तालयावर आम्ही अर्धनग्न मोर्चा काढला आणि त्याला आम्हाला दाखवायचं आहे तुझ्यामुळे आमच्यावर ही वेळ आली नागो होण्याची. जर भविष्यात तू आम्हाला येत्या 1-2 दिवसात जर बिल नाही केलं तर आम्ही तुला नागडं केलं. कष्टाचा पैसा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची. किती शेतकरी आहेत, किती गावातील शेतकरी? आमचं म्हणणं आहे या साधारणपणे तुळजापूर तालुका आणि अक्कलकोट तालुक्यातले साधारणपणे 100 गाव आहेत. या 100 गावातली मागणी एकच आहे की आम्हाला 2800 प्रमाणे आणि 15% व्याजाने पैसे मिळालेच पाहिजे. ही आमची शेतकऱ्याची भूमिका. अर्धनग्न आंदोलन काढताय तुमची काय म्हणजे खूप म्हणजे त्रास होत आहे पैसे? त्रास भरपूर होतोय. स्वतः आम्ही ऊस देऊन त्याला करोडपती उद्योगपती झाला, आम्ही भिकपती झालो, अर्धनग्न आम्ही झालो, त्याला फुल कपड्यामध्ये फिरतोय. त्याच्यामुळे आम्ही साखर आयुक्ताला विनंती आहे की आमचं बिल मिळाल्याशिवाय आम्ही इथं त्यांनी सहकार्य करावं आम्हाला. कलेक्टर बोलतात रोज, तहसीलदार साहेब बोलतात, जमदाडे साहेब